हॅलो फ्रेंड्स, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउज पूर्ण कसा शिवायचा हे सांगणार आहे। तर बघा, याची पेपर कटिंग कशी करायची तर याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून जर तुम्हाला कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर 32 साईजचा फोरटक्स ब्लाउज कसा कट करायचा हे मी त्यामध्ये अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। टक्स कसे मार्किंग करायचे, साईजनुसार काय काय चेंजेस करायचे तर ते डिटेल मी त्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तर बघा, आता हा जो काही ब्लाउज ऑलरेडी कटिंग केलेला आहे अस्तरचा आहे, तर तो आता आपण शिवायला सुरुवात करणार आहोत। तर मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अस्तरचा फोरटक्सचा ब्लाउज सहज शिवता येईल। म्हणजे फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा हा ब्लाउज आहे। हुकलूक पट्टी कशी लावायची, टक्स कसे टाकायचे, कुठे कसं किती मार्जिन ॲड करून ते पार्ट जॉईन करायचा हे सुद्धा अतिशय डिटेलमध्ये सांगणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाउज आहे त्याची कोपऱ्यापर्यंत बाही आहे। बऱ्याचदा आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाही जर असेल तर फिटिंग कशी करायची हे समजत नाही, आणि आपली फिटिंगची लाईन आपल्याला जशी सरळ पाहिजे तशी येत सुद्धा नाही। सो त्यासाठी सुद्धा मी काही फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या टिप्स फॉलो करून छान फिनिशिंग सहित परफेक्ट ब्लाउज शिवता। फिटिंगची लाईन सुद्धा छान आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूप महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा असा परफेक्ट छान असा फिनिशिंग सहित ब्लाउज सहजच शिवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की 32 साईज फोरटक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाउजचा आपण अस्तर वगैरे सगळं जोडून घेतलेलं आहे। तर पेपर कटिंग कशी करायची, ब्लाउज पीस कसा कट करायचा, अस्तर कसं जोडायचं, तर हे सर्वांचे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। म्हणजे जर तुम्ही कुणी बघितलेलं नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला सहज फोरटक्स ब्लाउजची कटिंग कशी करायची, पेपर कटिंग, ब्लाउज पीस कटिंग आणि अस्तर कसं जोडायचं तर ते सहज लक्षात येईल। ठीक आहे, तर आता आपण हा अस्तर तर इथे जोडलेला आहे, तर हा ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बघा, हे जे काही पार्ट मी ह्या पद्धतीने दोन समोरासमोर ठेवलेले आहेत तर यांना टाकायचे आहे आपल्याला टक्स। तर बघा, आता एका याला मी तुम्हाला टक्स टाकून दाखवते। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता आपल्याला इथून हे बघा, मी आता जसं जसं टेप ठेवते सेम त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे। इथून मार्किंग करायची आहे आपल्याला 3.5 इंचाला। हे बघा, इथून 3.5 इंचाला। तर लक्षात राहू द्या, पेपर कटिंगच्या वेळेससुद्धा मी हे टक्स कसे टाकायचे ते सांगितलेलं आहे, पण आता इथे पुन्हा आपल्याला मार्किंग करावी लागते। आणि उभा जो टक्स आहे तर तो घ्यायचा आहे इथे आपल्याला 2.5 इंचाचा। तर बघा, मी 2.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन ह्या पद्धतीने ड्रॉसुद्धा केलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं बघा, आता अर्धा इंच दोन्ही साईडने आपण कडेकडेने घेतलेला आहे, तर पट्टीच्या सहाय्याने ते जोडून घेऊयात। म्हणजे तो टक्स कसा टाकायचा आहे तर ते तुमच्या सहज लक्षात येईल। तर लक्षात राहू द्या, हा जो काही मेन टक्स आहे तर हा आपण साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून तिरका ह्या पद्धतीने टाकत असतो। तर हा झाला आपला मेन टक्स। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आता बघा, आपल्याला इथून किती अंतर आहे तर ते मोजायचं आहे। तर ते आहे इथे 4.5, तर त्याचं निम्मं किती होतं मग 2.25। तर इथे 2.25ला बघा मी इथे मार्किंग केली, म्हणजे 2 आणि 2च्या पुढे 2 लाईन। ठीक आहे, आणि त्यानंतर आता तिथून टाकायचा आहे आपल्याला टक्स, तर तो आपल्याला बघा इथून 2.5 इंचाचा टाकायचा आहे। तर मी इथे 2.5 इंचाची मार्किंग करून घेते। तर इथे 2.5ची मार्किंग केल्यानंतर एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा की इथे आपल्याला फक्त 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून हा टक्स टाकायचा असतो। आता या आधीचा बघा जो मधला होता तर तिथे आपण अर्धा इंचाचं मार्जिन पकडलं होतं, पण इथे आपल्याला फक्त 0.5चं पकडायचं असतं। ठीक आहे, त्यानंतर बघा इथून आता 1 इंचाला वरती मार्किंग करायची आहे, आणि बरोबर बघा जो काही आता टक्स टाकला त्याच्याच लेवलमध्ये, म्हणजे समोरच हा टक्स येईल याची काळजी घेत बघा हा टक्स टाकला, तर तो 6.5चा झालेला आहे। त्यानंतर इथून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला बरोबर हे बघा ह्या पद्धतीने टाकायचा असतो। तर हा इथे 2.5चा झालेला आहे। ठीक आहे, तर आता लक्षात राहू द्या, हे तिन्ही पण टक्स आपल्याला फक्त 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टाकायचे असतात। फक्त मधला टक्स अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टाकायचा असतो। त्यानंतर हा पार्ट बघा यावर या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि बघा, आता मी सांगते त्या पद्धतीने आपल्याला अलगद प्रेससुद्धा इथे करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की हे जे काही टक्स आहे त्याची मार्किंग आपली दुसऱ्या पार्टवर होईल, याचाच अर्थ आपल्या दोन्ही साईडचे टक्स सेम होतील, कमी जास्त वगैरे व्हायला नको। तर बघा, आता एकदम फेंट इथे मार्किंग झालेली आहे। ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण ह्या पद्धतीने जर का तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा दिसेल। म्हणजे फेंट आहे तर ती डार्क करून घ्यायची आहे आपल्याला, लक्षात राहू द्या। आणि
मग टक्स टाकायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडचे टक्स सेमच होतात. ठीक आहे, असं केलं की तुम्हाला पण मार्किंग दिसेल. ॲक्च्युली आता ही व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण जी फेंट मार्किंग होती तर ती मी इथे फक्त डार्क करून घेतलेली आहे. तर बघा मग दोन्ही साईडचे टक्स पॉईंटची आता आपली मार्किंग इथे झालेली आहे. तर आता आपण इथे टक्स टाकायला सुरुवात करूयात. तर बघा इथे सगळ्यात आधी हा मधला टक्स टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हा आपल्याला तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा, खाली व्यवस्थित लॉक करायचा आणि इथपर्यंत टाकून घ्यायचं आहे बघा. आणि ह्या टक्सला आपण डबल टिपसुद्धा बघा दिलेली आहे, पुन्हा खाली लॉकसुद्धा करायचा आहे. ठीक आहे, तर बघा आता हा मधला जो काही मेन टक्स होता तर तो आपण टाकलेला आहे. त्यानंतर आता उरलेलं टक्स आपण टाकून घेऊयात. तर हे तिन्ही पण टक्स आता जे उरलेले आहेत तर ते आपल्याला फक्त पाव इंचाचं म्हणजे टेपच्या 2 लाईन एवढंच मार्जिन पकडून हे टक्स टाकायचे आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, अजिबात विसरू नका. जर का तुम्ही तिथे पण अर्धा इंचाचं मार्जिन पकडलं तर सगळं चुकेल. त्यामुळे आठवणीने फक्त पाव इंचाचं पकडायचं आणि मधला जो आहे तर तो आपल्याला अर्धाचा पकडायचा आहे. तर तो सुद्धा पॉईंट लक्षात राहू द्या. जर तुम्ही तो मधला टक्स पॉईंटचा जो आहे तर तो पाव इंचाचं मार्जिन पकडून टाकला तर मग तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही, पफ व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक आठवणीने लक्षात ठेवायचा. जो सांगितला तर तो अर्धा इंच आणि बाकीचे 3 उरलेले पाव इंच. तर बघा आता मधला टक्स टाकून झाला. आता इकडचा सुद्धा टाकून घेऊयात. बरोबर जी मार्किंग आहे त्यावरच घडी करायची आणि हा टक्ससुद्धा आपल्याला इथे आता पाव इंचाचं मार्जिन ठेवून टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी ज्या पद्धतीने व्यवस्थित तिरका टक्स टाकलेला आहे तसंच तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक टाकायचं आहे, कारण इथे मार्जिन खूप कमी आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो आणि आपला टक्स परफेक्ट टाकला जात नाही. सो मी ज्या पद्धतीने टाकते ते व्यवस्थित लक्ष द्या आणि सेम तसंच ट्राय करून बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथला टक्स बाकी आहे तर तो सुद्धा बरोबर घडी टाकलेली आहे आपण. बघा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचा आणि इथे आला की इथून तो डायरेक्ट आता उलटा करून पुन्हा डबल टिप द्यायची आहे. इथे जास्त दोरा लूज सोडायचा नाही, नाही तर ते टक्स ओपन होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर बघा मग 4ही टक्स आता आपले इथं टाकून झालेले आहेत. तर मी तुम्हाला ते सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. हे बघा, तर खूप छान परफेक्ट असा पफ इथे आलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. तर बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण सेम सगळ्यात आधी मधला टक्स टाकणार आहोत आणि तो आपल्याला टाकायचा आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून तिरका. खाली स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचा आणि आठवणीने डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने बघा आता उरलेले जे काही 3 टक्स आहेत तर ते सुद्धा आपण टाकूयात आणि उरलेले 3 टक्स इथे आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून टाकायचे आहे. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी पुन्हा सांगते कारण की हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपले छोट्या चुका होतात आणि मग ब्लाऊज बिघडतो आणि आपल्याला वाटतं की ब्लाऊज शिवणं खूप अवघड आहे. तर ते अवघड तर बिलकुल नाही आहे, बट मी ज्या काही टिप्स सांगते त्यात जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट होईल. आणि टक्सला आठवणीने डबल टिपसुद्धा द्यायची असते. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं मग ते आपले लूज होतात किंवा लगेच ओपन होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे. आणि बघा मग फायनली आता आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा 4ही टक्स इथे टाकून घेतलेले आहे. त्याचा पफसुद्धा परफेक्ट आला. तर बघा हे कडेचं थोडंसं कट करून घेतलं दोन्ही पण साईडचं आणि बघा एकदम सेम टक्स आपले टाकून झालेले आहे. पफसुद्धा छान आला आणि फिनिशिंगसुद्धा. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर काय करायचं, आता जो काही वरचा पार्ट आहे ना तो जोडण्याच्या आधी इथे बघा 3ला मार्किंग आपल्याला क्रॉसपट्टीला करून घ्यायची आहे. ठीक आहे, वरच्या साईडने मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडचं आपलं सेम लागलं जातं. कमी जास्त वगैरे होत नाही, नाही तर बऱ्याचदा क्रॉसपट्टी कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. तर बघा हा पोर्शन घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला क्रॉसपट्टी या पद्धतीने ओपन करून उलटी ठेवायची आहे बघा. आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर तो टक्ससुद्धा बरोबर बाहेरच्या साईडला फोल्ड करायचा आहे बघा मी जसा केला आहे. आणि बरोबर एकसारखं मार्जिन पकडून इथे बघा मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा सेम तसंच करायचं आहे. तर बघा आता लगेचच तुम्ही दुसरी पण क्रॉसपट्टी तयार करायची, पण मी ही सांगते बघा. असं फोल्ड केलं आणि त्यामध्ये आपण बघा बरोबर वरच्या साईडला पुन्हा अस्तरची क्रॉसपट्टी टाकलेली आहे बघा. ते बरोबर अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या क्रॉसपट्टीच्या मध्ये गेलेलं आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर पुन्हा आपण टिप मारून घेतली. तर इथे आपल्याला डबल टिप मारायची आहे. लक्षात राहू द्या अस्तरवर पण मार्किंग केलेली होती आपण, म्हणून दोन्हीही मार्जिन आपलं सेमच येणार आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता टिप मारून झाल्यानंतर बघा हे आपण बाहेर काढूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं शिवून आपलं तयार झालेलं आहे ते. तर हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली इथे क्रॉसपट्टी लागली गेलेली आहे. तर आता ती कडेची एक्स्ट्राची आपण कट करूयात आणि इथे एक टिप मारूयात, म्हणजे हुकलूक पट्टी लावून आपल्याला सोपं जातं आणि त्या हुकलूक पट्टी सरळसुद्धा लागल्या जातात. ठीक आहे, त्यानंतर इथल्या एक्स्ट्राचं सुद्धा आपण इथे
कट करून घेतलेला आहे. तर बघा एकदम परफेक्ट अशी आपली इथे क्रॉसपट्टी लागली गेली. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा क्रॉसपट्टी आपण लावून घेऊयात. तर बघा आता इथे सुद्धा काय करायचं आहे, सेम हा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला बघा ही क्रॉसपट्टी सगळ्यात आधी ओपन करून त्यानंतर उलटी ठेवायची आहे आणि जिथे मार्किंग केलेलं आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं, टक्स बरोबर बाहेरच्या साईडला फोल्ड करून ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडून टीप मारून घेतली आपण. आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता हे जे काही आहे तर ते आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं बरोबर. आणि बघा दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये तो पार्ट टाकला तर तो ह्या पद्धतीने टाकायचा आहे की आता ही जी काही टीप मारणार आहे त्यामध्ये तो कुठलाही पार्ट येणार नाही, म्हणजे आपली कामं वगैरे वाढणार सुद्धा नाही. ठीक आहे. आणि इथे बघा डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर बघा मग आता ही क्रॉसपट्टी वगैरे लावून सुद्धा हा पार्ट आपला रेडी झाला. तर सेम त्याच पद्धतीने बघा हे सुद्धा आपल्याला सरळ करून म्हणजे बाहेर काढून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे कॉर्नरला सुद्धा आपण एक टीप मारणार आहोत, कारण की हुकलूक पट्टी लावून आपल्याला सोपं जावं त्यासाठी. आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून सेम करून घ्यायचं. आणि त्याचबरोबर इकडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून बघा हा पार्टसुद्धा आपण एकदम परफेक्ट असा रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता दोन्ही पार्ट इथे आपले झाले आहेत. तर आता आपण इथे लावणार आहे हुकलूक पट्टी. तर आता हुकलूक पट्टी आपण ब्लाऊज पीस अस्तर कट केल्यानंतर जो काही कपडा उरलेला होता तर तोच इथे यूज करणार आहोत. तर बघा आता ह्या साईडला आपण हुक पट्टी लावणार आहोत. तर हुक पट्टीसाठी मी इथे अस्तरची पट्टी कट करून घेते. तर बघा इथे आता जी काही हुकपट्टी आहे तर ती आपण 1.5 इंचाची साधारणतः काढून घ्यायची असते. ठीक आहे. आणि ती आपल्याला बघा आता डबल फोल्ड करायची ह्या पद्धतीने आणि ती आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर इथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही लक्षात राहू द्या. आणि खालच्या साईडला ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, ही जी काही पट्टी आहे तर ती ह्या पद्धतीने प्रेस करून आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या साईडला इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही तुमचा अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही. त्यानंतर काय करायचं बघा, थोडंसं अंतर सोडून त्याच्याजवळून अजून एक टीप मारून घ्यायची, म्हणजे ही आपली हुकपट्टी एकदम परफेक्ट लागली जाते. तर लक्षात राहू द्या हुकपट्टी ही आतल्या साईडने असते, त्यामुळे बघा स्टार्टिंगला आपण वरच्या साईडने लावली होती. तर बघा फायनली आपली एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित इथे हुकपट्टी लागली गेलेली आहे. ठीक आहे. तर आता इकडे आपण लूपपट्टी लावून घेऊयात. तर इथे आता आपण लूपपट्टीसाठी साडीचा उरलेला कपडा यूज करूयात, कारण की अस्तरचा आपल्याला हवा तेवढा सफिशियंट कपडा इथे नाही आहे. ठीक आहे. तर बघा हे साधारणतः आपल्याला 3 इंचाची पट्टी काढून घ्यायची असते. तर ती व्यवस्थित एकसारखी कटसुद्धा करून घ्यायची. आणि ही आता वरच्या साईडने एक्स्ट्रा असते, त्यामुळे ती लावताना बघा या पद्धतीने आपल्याला खाली फोल्ड करायची आहे थोडीशी आणि ती आतल्या साईडने ठेवायची आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला आता साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर पट्टी खाली व्यवस्थित लॉकसुद्धा केली आहे आणि वरती व्यवस्थित एकसारखी पकडायची आहे. बघा कमी जास्त वगैरे होऊ देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, ही पट्टी वरच्या साईडला ह्या पद्धतीने काढायची आहे आणि आपल्याला बघा इथून बरोबर ह्या पद्धतीने प्रेस करून एक फोल्ड आणि अजून एक डबल फोल्ड. डबल फोल्ड कुठे येईल, जिथून आपण आधीचं ही पट्टी जॉईन केली आहे तिथे बघा इथून इथे बरोबर. आणि ही जी काही पट्टी आहे तर ती साधारणतः 1 इंचाची एक्स्ट्राची तयार झालीच पाहिजे, तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतो. नाही तर हुकलूक पट्टी जरी व्यवस्थित नसली तरी ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ही जी काही एक्स्ट्राची पट्टी आहे तर ही 1 इंच झालीच पाहिजे, त्याशिवाय कमी व्हायला नको. ठीक आहे. आणि बघा त्याच्या शेजारून अजून एक टीप मारली. आता इथे मी हाताने लूप करणार आहेत, कारण की मशीनचे लूपने ब्लाऊज लवकर खराब होतो त्यामुळे. ठीक आहे. तर ते सुद्धा मी याआधी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हाताने लूप केले गेले पाहिजे ते. तर बघा मग ते व्यवस्थित मोजून घ्यायचं एकसारखं आहे की नाही, एकावर एक ठेवून हुकलूक पट्टी तर ती परफेक्ट आहे. तर आता आपण इथे याला गळापट्टी करायची आहे. तर गळापट्टीसाठी आपण 1-1 इंचाच्या इथे पट्ट्या काढून घेऊयात. तर बघा ही जी काही पट्टी आहे तर ही साधारणतः 1 इंचाची आहे, त्यामुळे मग बघा मी त्या मापाची इथे मार्किंग केलेली आहे आणि जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा इथे मी 2 पट्ट्या काढल्या आहे, 2 साईडला 2 एवढ्या सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा आता ही पट्टी लावताना सुद्धा कशी लावायची, म्हणजे मग ते व्यवस्थित आपलं फिनिशिंग सहित गळा रेडी होतो. तर ही लावताना आता आपल्याला ती डबल फोल्ड करायची आहे. बघा इथून मी सरळ कट करून घेतली आणि डबल फोल्ड करून या पद्धतीने वरून ठेवून इथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. अजून एक महत्त्वाचं बघा, ही पट्टी आपण कट करताना तिरक्या कपड्यात काढलेली आहे, कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि पायपिंग असो किंवा गळापट्टी असतो आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागत असतो. ठीक आहे. ही बघा इथून
एक्स्ट्राचं कट करून थोडंसं फोल्ड करून लॉक करून घेतलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा डबल फोल्ड पट्टी केली, स्टार्टिंगला फोल्ड केली, व्यवस्थित तिथे लॉकसुद्धा करायची म्हणजे तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि या पद्धतीने बघा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर पुन्हा सांगते, स्ट्रेचेबल कपडा यूज करायचा आहे. आणि मी ज्या पद्धतीने लावते तर ही खूप सोपी पद्धत आहे की फिनिशिंग छान येते आपल्या गळापट्टीची. आता याचं बॅकनेक डिझाईनचा होता त्यामुळे इथे गळापट्टी लावली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात. ठीक आहे. तर बघा इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे जेणेकरून ही पट्टी ज्यावेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तर ती व्यवस्थित फिनिशिंगसहित फोल्ड झाली पाहिजे. आपल्या गळ्याचा गोलाकार एकदम प्रॉपर यावा त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर बघा आतमध्ये ती पट्टी व्यवस्थित फोल्ड केली आणि आता वरच्या साईडने आपण इथे दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा दाबटीप देताना जी काही आतली पट्टी आहे त्याचा कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित फिनिशिंगसहित इथे दाबटीप देऊन घ्यायची. तुम्ही बघू शकतात किती छान प्रॉपर गोलाकार आलेला आहे. गळा छान परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी झालेला आहे बघा. सेम त्याच पद्धतीने आता इकडच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊया. तर इथे सुद्धा सेम तेच आतल्या अस्तरचा कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी घेत दाबटीप द्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजची पण आणि गळ्याची पण. तर इथे सुद्धा बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपली इथे दाबटीप देऊन झालेली आहे बघा फायनली. आणि गोलाकार एकदम छान असा गळ्याचा आकार आलेला आहे. तर बघा फायनली आपला हा पुढचा पार्ट आता इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे. हुकलूक पट्टी वगैरे व्यवस्थित बघा फिनिशिंग आलेली आहे. ॲक्च्युली पूर्ण पार्टची क्रॉस पट्टी वगैरे व्यवस्थित एकदम छान लागली गेलेली आहे. आणि बघा गळ्याची फिनिशिंगसुद्धा खूप छान परफेक्ट आकारसुद्धा गोलाकार आलेला आहे. सो नक्कीच लक्षात आलेलं असेल की जी काही आपण गळापट्टी लावली ती कशी लावायची, हुकलूक पट्टीसुद्धा फिनिशिंगसहित कशी लावायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॉसपट्टीसुद्धा आणि याचे टक्ससुद्धा कसे मार्जिन पकडून सांगितलं सेम तसेच तुम्ही करायचं म्हणजे तुमचेसुद्धा 4 टक्स ब्लाऊज असं छान असं परफेक्ट पुढचा भाग स्टिच करता येईल. ठीक आहे. तर एवढं तर नक्कीच लक्षात आलेलं असेल तर तुमच्या की पुढचा पार्ट हा जो आहे तर तो कसा स्टिच करायचा आहे. तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की ह्या ब्लाऊजचं आपण अस्तर वगैरे सगळं जोडून घेतलेलं आहे. बाहीसुद्धा रेडी आहे बघा परफेक्ट अस्तर जोडून दोन वेगवेगळ्या साईडच्या आणि बाहीला बॉर्डरला 2 लेस लावल्या त्यामुळे छान असं लूक आलं. त्याचबरोबर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा. तर त्याचा पुढचा भाग बघा इथे आपला स्टिच करून झालेला आहे. टक्स कसे टाकायचे ते सुद्धा सगळं व्यवस्थित डिटेल ह्या आधी सांगितलं. आणि त्याचबरोबर बघा सुंदरसा असा पॅचवर्कची बॅकनेकची डिझाईनसुद्धा इथे आपली रेडी झालेली आहे. तर बॅकनेकची डिझाईन कशी स्टिच करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला असा बॅकनेक भाग सहज शिवता येईल. तर चला आता सगळ्यात आधी आता आपण याचं शोल्डर जोडायला सुरुवात करूयात. म्हणजे बघा पुढचा भाग रेडी आहे, बाही रेडी आहे. तर आता शोल्डर जोडूयात. तर सगळ्यात आधी बघा तुमची जी काही उंची असेल ब्लाऊजची तर त्याची मार्किंग करायची. तर मी इथे 12.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा 12.5 इंचाला मार्किंग करायची. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामुळे काय होतं की आपली ब्लाऊजची उंची कमी जास्त होत नाही. बऱ्याचदा तसं होतं आपल्याकडनं त्यामुळे ही स्टेप तुम्ही फॉलो करायची. त्यानंतर बघा इथे आता मागचा भाग आपण सरळ ठेवला त्यावर आता पुढचा भाग आपल्याला ह्या पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. तर बघा ब्लाऊजची जी काही उंचीची मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर शोल्डर जोडताना म्हणजे खालचा वरचा दोन्ही पार्ट बरोबर एकावर एक येतील याची काळजी घ्यायची. स्टार्टिंगला लॉक करायचं, लास्टला सुद्धा लॉक करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे शोल्डरला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची म्हणजे शोल्डर लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा एका साईडचं परफेक्ट असं आपण इथे लॉक करून शोल्डर जोडून घेतलेला आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा जोडून घेऊयात. तर बघा बरोबर जी काही आपली ब्लाऊजची उंचीची मार्किंग आहे एक्झॅक्टली तेवढंच मार्जिन इथे सुद्धा पकडून आपण इथे शोल्डर व्यवस्थित जोडून घेऊयात. बघा व्यवस्थित लॉक करायचं आहे स्टार्टिंगला पण आणि इथे एंडिंगला पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल टिपसुद्धा इथे देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा फायनली दोन्ही शोल्डर इथे आता आपले जोडून झालेले आहे. त्यानंतर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर तो आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचं. शोल्डर जर का कुठे बघा ह्या पद्धतीने कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं. तर बघा किंचितचं एक लाईन होतं एक्स्ट्राचं तर ह्या पद्धतीने बघा शार्पली कडेकडेने कट करून व्यवस्थित शेप येईल याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. सेम बघा इकडच्या साईडचं सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा फायनली दोन्ही शोल्डर परफेक्ट आहेत. मी मोजून घेतलं दोन्ही सेमसुद्धा इथे रेडी आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्यासाठी बघा हा पार्ट बरोबर सेंटरला ठेवून एक्स्ट्राचं जे आहे तिथे मार्किंग करायची. त्यानंतर लूप पट्टी पण सेंटरला बरोबर एक्स्ट्राची सोडून एक्स्ट्राचं जे काही होतं पुढच्या भागातच होतं एक्स्ट्रा तर ते मार्किंग आपण इथे करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा एवढंच एक्स्ट्रा आहे
तर ठीक आहे, ते आपण आता बाही जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कट करणार आहोत. ठीक आहे, फक्त आपल्याला थोडा अंदाज येतो त्यामुळे आपण ती मार्किंग करून घेत असतो. आणि हे सुद्धा बरोबर बघायचं व्यवस्थित आहे की नाही. जर का एखादा लाईन कमी जास्त असेल तर शार्पली कट करून ते सेम करून घ्यायचं. तर बघा आता दोन्ही व्यवस्थित आपण परफेक्ट चेक करून घेतलं. त्यानंतर बघा आता बाही एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला असं दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि बाहीसुद्धा आपली प्रॉपर लागली जाते. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे. इथे बघा किंचितचं वर खाली होतं तर ते मी कट करून घेतलं. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं, आता आपल्याला इथे बाही लांबीची जी काही म्हणजे बाहीची जी काही लांबी आहे तर त्याची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. तर जो काही खोल भाग आहे तर तो पुढे घेतलेला आहे. हा पॉईंट इथे खूप महत्त्वाचा आहे, तर तो तुम्ही लक्षात राहू द्या. तर बघा मी पुन्हा थोडंसं किंचितचं कट केलं कारण की शेप जरा कमी जास्त होता त्यामुळे. ठीक आहे, तुम्हाला पण जर का वाटत असेल शेप अस्तर जोडताना जर कमी जास्त झालेला असेल तर तो कटिंग करून व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने करून घ्यायचा. आता प्रॉपर झालं. ठीक आहे, तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची बाहीची लांबी जी आहे तर ती इथे 9 आहे. तर बघा मी 9ला इथे मार्किंग करून घेतली. तर तुम्हीसुद्धा तुमची जी काही बाही लांबी असेल त्याची मार्किंग करून घ्यायची आणि जिथे मार्किंग केली बरोबर तेवढंच मार्जिन पकडून आता आपल्याला इथे बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची. या स्टेपमुळे काय होतं की आपली बाहीसुद्धा कमी जास्त होत नाही. तर बघा खालचा पार्ट सरळ ठेवला, बाहीचा सेंटरला कट मारला आणि बाही आपल्याला उलटी ठेवायची. आता उलटी ह्या पद्धतीने ठेवायची आहे की जो काही खोलगट भाग आहे तर तो प्रॉपरली बघा पुढे येईल आणि सेंटरपासून एकदा मोजून बघायचं आहे की आपल्याला ही बाही पुरत आहे की नाही. जर पुरत नसेल तर थोडंसं जॉईंट देता येईल आणि जर का किंचितचं एक्स्ट्रा असेल तर जोडताना थोडंसं दोन्ही साईडला एक्स्ट्रा सोडून द्यायचं. तर बघा ही परफेक्ट आहे. तर मग मी ह्या पद्धतीने बघा बाही जोडून घेते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं उरलं होतं बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे आपल्याला बाही जोडून घ्यायचं आणि बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाही आहे, कारण की त्याचा आकार जो असतो तर तो गोलाकार असतो आणि मग तो गोलाकार आकार स्ट्रेचेबल होऊन जातो. आपण जर का खूप खेचून बाही लावली तर ती ताणली जाते आणि मग ती एक्स्ट्रा होती खूप आणि आपण एक्स्ट्राची कट केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम व्यवस्थित बाही जोडून घ्यायची. तर बघा बाही लावून झाल्यानंतर ह्या पद्धतीने चेक करायचं मुंड्यातले जॉईंट आणि इथपर्यंत बरोबर एकावर एक येत आहे की नाही. तर ते बरोबर येते. बरोबर येत असेल तर डबल टिप द्यायची. आता डबल टिप देण्याच्या आधी सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण इथे लावून घेऊयात. तर बघा इथे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की बरोबर जी काही बाही लांबीची मार्किंग केलेली आहे ते उरल्यानंतर जेवढं मार्जिन आहे तेवढंच सोडून बरोबर बाही जोडायची, म्हणजे बाही लांबी कमी जास्त होत नाही. नाही तर जर का मार्जिन कमी जास्त झालं तर बऱ्याचदा काय होतं बाही एक तर तुमच्या मापापेक्षा कमी होते किंवा जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी ही स्टेप तुम्ही फॉलो करायची आहे. या स्टेपने एकदम परफेक्ट अशी तुमची जी काही बाही लांबी असेल त्या बाही लांबीचे तुमचा ब्लाऊज रेडी होतो. आणि बघा मी अजिबात खेचत नाही, व्यवस्थित थोडं थोडं पकडते कारण की गोलाकार आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक इथे बाही जोडून घ्यायची. तर बघा आता इकडच्या साईडची बाहीसुद्धा जोडून झाली आहे एकदम परफेक्ट. तर तीसुद्धा बघा मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित आहे की नाही चेक करायचं. तर ते एकदम प्रॉपर आहे. तर आता आपण दोन्ही साईडच्या बाहीला डबल टिप देऊन घेऊयात. तर लक्षात राहू द्या मुंड्यातले जॉईंट आणि खालीपर्यंत आपला ब्लाऊज म्हणजे जिथे आपण फिटिंग टाकणार तर ते प्रॉपर दोन्ही व्यवस्थित आहे की नाही पुढचा मागचा भाग हा आधी चेक करायचा आणि मगच बाहीला डबल टिप द्यायची. शक्यतो बघा बाही लावायच्या आधी मी ज्या पद्धतीने चेक करून थोडंसं कानेकोपरे एक्स्ट्राचे असतील तर ते कट केले होते बघा, त्यामुळे मग शक्यतो पुढे प्रॉब्लेम येत नाही. पण बायचान्स जर का झालं तर मग तुम्ही इथे थोडंसं आधी चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता दोन्ही साईडच्या बाहीला मी डबल टिप देऊन झालेली आहे. त्यानंतर काय करायचं आता बघा हा ब्लाऊज जो आहे तर त्याला आपल्याला आता टाकायची आहे फिटिंग. तर फिटिंगच्या आधी ह्या पद्धतीने आपण कडेकडेने एक टिप मारून घेणार आहोत. लक्षात राहू द्या लूप पट्टी एक्स्ट्राची सोडून आपण इथे सेंटरला ठेवलेली आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर तो लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने आपल्याला इथे टिप मारायची. जेवढे शक्य आहे तेवढं कडेने टिप मारायची आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर त्यानंतर बघा हे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने सरळ ब्लाऊजला टिप मारायची. तर इथे काय करायचं बरोबर सेंटरला ठेवायचं आहे बघा हुक पट्टी आणि मग बरोबर कडेकडेने जोडून घ्यायचं. तर बघा किंचितशी बाही एक्स्ट्रा आहे बट ठीक आहे. आता टिप मारतानाच अशा पद्धतीने मारायची की बरोबर आपण ती एक्स्ट्राची नंतर कट करू शकू आणि मग आपलं एकदम परफेक्ट असं सरळ लाईनमध्ये इथे रेडी होईल. हे बघा ठीक आहे, आणि इथे टिप मारताना एकदम कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे.
तर टीप मारून झाल्यानंतर बरं का इथलं जे एक्स्ट्राचं होतं ते पण कट केलं आणि इथे किंचितसं बाहीचं होतं तर ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. बघा एकदम परफेक्ट सरळ दोन्ही साईडचं रेडी झालं. तर आता आपण हा ब्लाऊज उलटा करून घेऊयात म्हणजे आपल्याला फिटिंग टाकणं सोपं जाईल. तर बघा तो व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे. हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. हे बघा बाही कोपऱ्यापर्यंत आहे तर व्यवस्थित काठोकाठ ती मी ह्या पद्धतीने प्रेस केली. तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा सेंटरला हुक पट्टी आणि लूप पट्टी एक्स्ट्राची सोडून ठेवलं आणि इथे एक पिन लावून घेतलेली आहे. यामुळे काय होतं फिटिंग परफेक्ट येते. तर बघा सगळ्यात आधी आता हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आणि छातीचा चौथा भाग, तर तुमची जी काही छाती असेल त्याचा चौथा भागाची मार्किंग करायची. इथे छाती आहे 32 तर 32चा चौथा भाग होतो 8, 8 चौक 32 तर बघा 8ला मी इथे मार्किंग केली. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करायची, पण लक्षात राहू द्या लूप पट्टी बघा 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग आपल्याला 8 इंचाला मार्किंग करायची. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. याच पद्धतीने जर का तुम्ही फिटिंग नाही टाकली तर बऱ्याचदा फिटिंग चुकते. सेम त्याच पद्धतीने बघा आता हुक पट्टीपासून टेप ठेवून कमरेचा चौथा भाग, तर तुमची जी काही कमर असेल त्याचा चौथा भागाची मार्किंग करायची. तर बघा इथे 28 कमर आहे, 7 चौक 28 तर मी 7ला मार्किंग केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला काय करायचं, लूप पट्टी सोडून तुम्हाला टेप ठेवायचा आहे. तर बघा ज्यावेळेस लूप पट्टी लावतात तर त्यावेळेस व्यवस्थित लावत चला म्हणजे मग इथे सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. तर बऱ्याचदा तुम्ही ब्लाऊजच्या पार्टवर लावतात आणि मग ब्लाऊज चुकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी काळजीपूर्वक हुक लूप पट्टीसुद्धा लावून घ्यायची. तर बघा ही मार्किंग करून झाल्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे दंडघेरची. त्याआधी बघा इथे मुंडा मोजून घ्यायचा तर तो फिटिंगचा 7.25 बरोबर येतोय बघा. ठीक आहे, तर सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा मोजून घेऊयात सेम येतं आहे की नाही. जर कमी जास्त होत असेल, कधी कधी होतं मार्जिन कमी जास्त झालं तर, पण इथे परफेक्ट आहे. ठीक आहे, दोन्ही सेम आहे. त्यानंतर आता जो काही दंडघेर आहे त्याची मार्किंग करायची. तर तुमचा जो काही दंडघेर आहे तर त्याची तुम्हाला निम्म घ्यायचं. तर बघा इथे दंडघेर आहे 10 तर त्याचं निम्म मी 5ला मार्किंग केलेली आहे. बऱ्याचदा ह्या साईजसाठी कधी कधी 9.5 पण असतो, पण इथे जरा लूज हवा आहे त्यामुळे मग इथे 10 घेतलं. तर मग जर का 9.5 असेल तर मग 2 लाईन तुम्ही इथे कमी घेऊ शकतात म्हणजे 4.25 वगैरे. ठीक आहे, तर दोन्ही मार्किंग मी तुम्हाला करून दाखवलं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होईला नको. बऱ्याचदा 32 साईजसाठी 9.5 सुद्धा असू शकतं दंडघेर. ठीक आहे, 9ची बाही आहे, लक्षात राहू द्या, म्हणजे 9 बाही लांबी आहे. तर इथे सुद्धा बघा 30 दंडघेरची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे. आणि आता यानंतर काय करायचे, हे जे काही 3 पॉईंट आहे तर ते आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा. इथून बघा दंडघेर आणि छातीच्या चौथा भागाचा पॉईंट जॉईन केला आणि तिथून आता छातीचा चौथा भाग आणि कमरेचा पार्ट. तर बघू शकतात बघा एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा आपण बरोबर जी मार्किंग केलेली आहे त्यावरच जॉईन करणार आणि तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन इथे एकदम सरळ आलेली आहे. हे सरळ येणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं की आपलं खूप तिरकं वगैरे जातं. ॲक्च्युली ही लाईन तिरकीच असते कारण की आपले कमरेचा भाग हा कमी असतो, छातीचा भाग हा जास्त असतो, पण दिसताना ती लाईन तिरकी पण ती सरळ दिसते. ठीक आहे, त्यामुळे मग आपण याला सरळ लाईन म्हणतो. तर बघा आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारताना इथे स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि त्यानंतर जी मार्किंग आहे बरोबर त्यावर टीप मारून आपण इथे घेऊयात. तर बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. खालीसुद्धा बघा व्यवस्थित एकावर एक घेतलेला आहे आणि डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. तर बघा फिटिंगची लाईन आपण इथे टाकून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग टाकून घेऊयात. तर इथे सुद्धा बरोबर स्टार्टिंगला लॉक करायचं, म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक केलं की त्यामुळे काय होतं की आपला ब्लाऊज लवकर ओपन होत नाही, शिलाई वगैरे ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. ठीक आहे, आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित मी एकावर एक ठेवून ह्या दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंगची टीप टाकून घेतली आहे आणि लॉक केलं. ठीक आहे, तर बघा आता दोन्ही साईडला आपण फिटिंग टाकून घेतलेली आहे. त्यानंतर काय करू तर आपण 3-4 टिपा एक्स्ट्राच्या पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे मारून घ्यायचे आहे एक्स्ट्राच्या. ठीक आहे, पण मी काही इथे मारत नाही आहे, तुम्ही मारून घ्या, मी नंतर मारेल. तर बघा आता हा ब्लाऊज मी तुम्हाला सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिटिंग वगैरे कशी आलेली आहे. तर बघा फायनली तुम्ही बघू शकतात फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे आणि कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर फिटिंग टाकायची म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज असला की मग आपल्याला तो तिथे फुगतो वगैरे, व्यवस्थित बसत नाही. सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची म्हणजे फिटिंगची टीपसुद्धा एकदम सरळ येते आणि ब्लाऊज तुम्हाला फिटिंगला छान बसतो.
तर मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या, म्हणजे तुमच्यासुद्धा फिटिंगची लाईन एकदम सरळ येईल. आणि बघा पुढचा भाग मागचा भाग शिवताना शोल्डर जोडताना ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्यात तर त्यासुद्धा फॉलो करायच्या आहे, म्हणजे छान असा फिनिशिंग सहित तुमचा 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाऊज रेडी होईल. तर फायनली आपला 4 टक्स ब्लाऊज इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर मी तुम्हाला या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स हे सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा असा परफेक्ट फिनिशिंगचा ब्लाऊज सहज शिवता यावा यासाठी. त्याचबरोबर फिनिशिंगसाठी सुद्धा ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.